नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। गेल्या काही वर्षांपासून विश्वप्रवक्ते अशी आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार श्री संजय राऊत यांना आता ज्योतिष विषयातील ज्योतिर्भास्कर म्हणावं का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण हल्ली त्यांच्या पत्रकार परिषदा ऐकल्या तर ते राज्यातील देशातील राजकारणावर आपल्या पक्षाची जी भूमिका आहे ती मांडतातच, पण त्याबरोबर काही भाकीत करायला त्यांनी सुरुवात केली आहे। राज्याच्या किंवा देशाच्या मनात काय चालू आहे किंवा काय नाही, जनता येणाऱ्या निवडणुकीत काय निर्णय घेईल अशी अनेक आधारहीन तर्कहीन विधानं हल्ली संजय राऊत यांच्याकडून होत असल्याचं आपण बघत आलो आहोत। आज असंच एक भाकीत त्यांनी वर्तवलं आहे। ते म्हणाले की येणाऱ्या काळात शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांना येणाऱ्या काळात लोक स्वीकारणार नाहीत किंवा त्यांना निवडणुकीत पराभूत करतील, असं ज्योतिष या दोन गटाबद्दल त्यांनी वर्तवलं आहे। बघा, माझ्या माहितीनुसार, पक्क्या माहितीनुसार अजित पवार गटाचे बहुतेक आमदार आणि खासदार, शिंदे गटाचे बहुतेक सर्व आमदार आणि खासदार हे भविष्यामध्ये भाजपात प्रवेश करतील आणि जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर ते कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील। हे मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे। कारण जरी धनुष्यबाण त्यांना मिळालं असलं तरी धनुष्यबाणावर त्यांना आता कोणी मतदान करणार नाही। आणि उद्या त्यांना घड्याळ मिळालं अजित पवार गटाला तरी शरद पवार जिथे आहेत तिथेच मतदान होईल। त्याच्यामुळे यांना कमळाबाईला स्वीकारून कमळाबाईच्या पदराखाली लपून त्यांना निवडणुका लढाव्या लागतील। हे भाकीत वर्तवताना बहुधा संजय राऊत यांना राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटाला मिळालेल्या जागा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालेल्या जागा याचा विसर पडलेला दिसतो। या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीच्या पदरात सपशेल अपयश आलं आणि महायुती म्हणजेच भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पदरात मतदारांनी मताचं भरभरून दान टाकलं। ही वस्तुस्थिती कशी विसरून चालेल? ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसतात, त्या स्थानिक पातळीवरील गटावर होत असतात। त्यावरून किती ग्रामपंचायती या कोणाच्या विचाराच्या निवडून आल्या हे नक्की होत असतं। त्या आधारे राज्यातील भारतीय जनता पक्ष क्रमांक 1चा पक्ष ठरला। त्यानंतर अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट यांना जास्तीच्या जागा मिळाल्या। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला किंवा त्यांच्या विचाराला म्हणून ग्रामपंचायती किती निवडून आल्या, तर यात शेवटून पहिला क्रमांक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा लागला। ग्रामपंचायत ही लोकशाही व्यवस्थेमधील गाव पातळीवरील पहिला टप्पा आहे। गावात काय सूर आहे तोच तालुक्यात, तोच जिल्ह्यात आणि पर्यायानं राज्यातही तोच सूर आपल्याला बघायला मिळत असतो। त्यामुळं जर या निवडणुकीत दोन्ही बाहेर पडलेल्या नेत्यांच्या नेतृत्वातील गटाला यश मिळत असेल तर लोकांनी त्यांना स्वीकारलेला आहे असाच त्याचा अर्थ आहे। जर गाव पातळीवर त्यांचा विचार हा लोकांना पटला आहे तर या येणाऱ्या निवडणुकीत लोक त्यांना कोणत्या आधारावर नाकारतील? हा साधा प्रश्न आहे। असं काहीही होणार नाही। ही एक चाचणी झालेली आहे आणि त्यात हे दोन्ही नेते अत्यंत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेले आहेत। त्यामुळं खासदार संजय राऊत यांनी जे भविष्य वर्तवले ते कसल्याच वास्तवाला किंवा तर्काला धरून नाही हे सुद्धा इथं स्पष्ट होतं। राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा। भारतीय जनता पक्षाला संजय राऊत हे कमळाबाई म्हणून हिणवत आहेत। भारतीय जनता पक्षाच्या पदराखाली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लढावं लागणार असं ते बोलले। हे खरंच आहे की त्यांनी हे आधीच मान्य केलेलं आहे, म्हणूनच त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला। देशात नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवून त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। आणि हे आम्ही म्हणत नाही, तर हे त्यांनी यापूर्वी अनेकदा जाहीरपणे सांगितलेलं आहे। प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे। 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये लढून केवळ पदासाठी त्यावेळच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला बरोबर ठेंगा दाखवत दोन्ही काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता। 2014च्या निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्ष क्रमांक 1चा पक्ष असताना 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं कुठेही शिवसेनेला सापत्नपणाची वागणूक दिली नव्हती। शिवसेनेचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न केले होते।
त्यावेळी कोण कुणाच्या पदराखाली होतं आणि सत्तेचं गणित जमतंय असं दिसल्यानंतर कशी कोलांटी उडी घेतली हे राज्यानं नाही तर अख्ख्या देशानं बघितलेलं आहे. भारतीय जनता पक्ष राज्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे, म्हणून त्यांनी लहान भावावर अन्याय केला नाही. उलट कमी जागा असताना देखील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. अजित पवार यांना सत्तेत सामावून घेताना उपमुख्यमंत्री करून त्यांच्या समर्थक आमदारांना मानाचं स्थान देऊन मंत्रिमंडळात सामावून घेतलं. विषय आता महाविकास आघाडीचा आहे. महाविकास आघाडीत एकी टिकते का, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोण कुणाच्या पदराखाली राहणार आणि कोण कुणाला साथ देणार हे आता बघावं लागणार आहे. देशात तयार झालेल्या इंडिया नामक आघाडीत हे सगळे सामील झालेत, ज्या इंडिया आघाडीमधील नेत्यांच्या बोलण्यात एक वाक्यता नाही. मतभेद उघडपणे व्यक्त करण्यात येत आहेत. निवडणुकीचा अजून पत्ता नाही, पण ही अवस्था इंडिया आघाडीची झालेली आहे. या वस्तुस्थितीकडं लक्ष देण्याची गरज आहे. केवळ राजकारणासाठी आरोप करणं याला आता लोक जास्त महत्त्व देत नाहीत. त्याच आरोपांना आणि चर्चांना आता लोक कंटाळलेले आहेत. याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठेवण्याची खरी आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्षाला दूषणं देत बसून काही उपयोग नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 45पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुती कामाला लागलेली आहे. त्यांना अशा आरोपांमध्ये काडीचाही इंटरेस्ट राहिलेला नाही. तूर्त इतकंच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.